वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समिप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचे संस्थापक आदरणीय सदानंद दादा गोडबोले, श्री संतोष गोडबोले आणि वारी महामंडळाचे सर्व कार्यकारी ह्या आषाढी कार्तिकी वारी महामंडळाद्वारा आयोजित ओळख संतांची प्रवचन मालिकेत उपस्थित सर्व सुधी विद्वत श्रोता हो, आपण सर्वांना मी अंतःकरणापासून नमन करतो। वारी मंडळातर्फे हा जो आगळा वेगळा एक उपक्रम श्री सदानंद दादा आणि संतोष दादांनी राबला आहे तो अत्यंत प्रशंसनीय, स्तुत्य आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे। अशा या विपरीत परिस्थितीत समाजामध्ये सकारात्मक वातावरण कसा निर्माण होईल, लोकांना हा धैर्य कसा मिळेल की ईश्वर त्यांच्या पाठीशी आहे, एवढ्या संतांनी आपल्यासाठी जे कार्य केलेले आहे ते कार्य परत त्यांच्यासमोर आणायचा हा जो उपक्रम त्यांनी राबला आहे त्यांच्यासाठी मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो। आज या शृंखलामध्ये मला अवसर दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी मानतो। आजचा जो विषय आहे समर्थ रामदास स्वामींच्या अध्यात्मद्वारे राष्ट्रजागरण। विषयाच्या प्रवेशासाठी आधी अध्यात्म म्हणजे काय याची समज जी आपल्याला जी समाजात वातावरण आहे त्या दृष्टीने आपण जे समजतो त्याचं थोडंसं एक पुनरीक्षण करूया, सिंहावलोकन करूया, म्हणजे मुख्य विषयात प्रवेश करणं आपल्याला थोडंसं सोपं जाईल असं मला वाटतं। अध्यात्म म्हणजे अधिआत्म म्हणजे आत्म्याच्याकडे ओढ, आत्म्याकडे जाणं, आत्म्याकडचा प्रवास जेव्हा आपला सुरू होतो तर खऱ्या अर्थाने अध्यात्म हा आपल्या जीवनात सुरू झाला असं आपण म्हणू शकतो। गीतेमध्ये पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे परमस्वभावो अध्यात्मो प्रमुच्यते, म्हणजे आपला जो परमस्वभाव आहे त्या परमस्वभावाची ओळख आपल्याला होणे म्हणजेच अध्यात्माची सुरुवात होणे असं आहे। पण आज अध्यात्माचा जो समज समाजामध्ये सध्या या वातावरणामुळे वावरत आहे तो कसा आहे की आम्ही लवकरात लवकर अध्यात्म आणि अध्यात्माच्या मार्गावर चालत आजचा जसा इन्स्टंट युग आहे तसं इन्स्टंट आम्हाला ईश्वर हवा असतो, इन्स्टंट आम्हाला मोक्ष हवा असतो आणि त्या इन्स्टंट पद्धतीने सगळं प्राप्त करून घेण्यासाठी आमचे आगळे वेगळे प्रकारचे उपक्रम, पराक्रम किंवा धावपळ सुरू होते। आणि त्या धावपळ करण्यात आम्हाला हे लक्षात राहत नाही की वास्तविक पाहता आमचं मुख्य लक्ष काय, आमचं साधनं काय, आमची साधना काय, आणि मग आम्ही गुरु शोधायला निघतो। आणि अध्यात्मात कशी गंमत आहे बघा, जर आम्ही पूर्वीचा इतिहास बघितला, पूर्व जे यशस्वी गुरु आणि शिष्य झालेले आहेत, जो सद्गुरू असतो तो स्वतः जेव्हा पूर्ण होतो, त्याला जेव्हा आत्मसाक्षात्कार घडतो, जेव्हा तो ईश्वराला प्राप्त करतो तेव्हा त्या पूर्णत्वाला वाटायसाठी तो पात्र शिष्य शोधायला निघतो। म्हणजे अध्यात्मात ही खरी गंमत अशी आहे की गुरु शिष्याला शोधायला निघतो। नेहमी हेच झालेलं आहे की जो पूर्ण झालेला गुरु आहे तो आपल्या पात्र शिष्याला, जे तो पूर्णत्वाला पोहोचलेला, जे पूर्णत्व त्यांनी प्राप्त केलं ते वाटायसाठी तो शिष्याला शोधायला निघतो। पण आज इन्स्टंट सगळं प्राप्त करण्यासाठी आम्ही गुरु शोधायला निघतो। अरे बाबा,
जेव्हा आम्ही ज्या गोष्टीची सुरुवातच केलेली आहे त्या सुरुवातीला आपण असं समजू शकतो की आम्ही पहिली इयत्तामध्ये आहे, आमची समज तेवढीच आहे आणि आम्ही शोधायला निघालो आहे जो अध्यापक आहे तो शिक्षक माझा कसा असावा, माझी तेवढी पात्रता आहे का. पण आत्ता ही गंमत जम्मत सगळी चाललेली आहे आणि या गंमत जम्मतमुळे काय प्रकार घडतात आपण बघतच आहोत की असे समाजामध्ये असे गुरु मग येतात जे थोडीशी साधना करतात, थोडीशी काही सिद्धी प्राप्त करतात आणि जे असे संकटात त्रस्त व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतात त्यांचे थोडेफार काही संकट ते दूर करतात आणि त्यांना असं वाटतं की हेच माझे गुरु आहे असं शिष्याला वाटायला लागतं आणि मग ते त्याच्यात अडकतात. पण सद्गुरू नसल्यामुळे ती साधना त्यांना वास्तविक जी साधना असते ते मिळत नाही आणि मग ते भटकतात आणि निराश होऊन परत साधना थांबवतात. असा काही प्रकार अधिकांश सगळ्यांबरोबर होतो असं मी नाही म्हणत, पण अधिकांश लोकांबरोबर असं आजच्या परिस्थितीत घडताना आपल्याला दिसतं. आदि शंकराचार्यजींनी या अवस्थेसाठी म्हटलं आहे की जेव्हा हे खरे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतात की कस्त्वम कोहम कुतः आयात को मे जननी को मे तात, की मी कुठं आलो आहे, कशासाठी आलो आहे, माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय, हे जेव्हा प्रश्न निर्माण व्हायला लागतात, जेव्हा ही तळमळ आपल्या मनामध्ये यायला लागते आणि जेव्हा खरा अध्यात्म आपल्या जीवनामध्ये सुरू होतो तर काही ना काही प्रयास आपण करायला लागतो, इकडे तिकडे धावपळ करायला लागतो. अशीच धावपळ अशीच तळमळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याही मनात लागलेली होती. खऱ्या अर्थाने त्यांचा मूळ पिंड जो आहे तो आध्यात्मिकच होता, धार्मिकच होता आणि त्यामुळे त्यावेळेस जे लोकप्रिय संत होते त्यांची ख्याती चहूओर विखरत होती ते म्हणजे संत तुकाराम महाराज. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याकडे ही विनंती घेऊन गेले की महाराज आपण माझे गुरु व्हावे, आपण मला आपला शिष्य करावा. तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून ओळखले की हे व्यक्तिमत्व काय आहे आणि याच्याकडून ईश्वराला काय करून घ्यायचं आहे, यांचे जसे प्रारब्ध आहे आणि यांचे जसे कर्म पुढे ईश्वर यांच्याकडनं करून घेणार आहे तर यांच्यासाठी कोणता गुरु ईश्वराने इथे पाठवलेला आहे त्याची ओळख त्यांनाच पटवावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना जे तुकाराम महाराजांनी त्यांच्या गुरुची ओळख पटवली ते त्यांच्या शब्दात आपला समोर ठेवतो. तुकाराम महाराज म्हणाले, राजा छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगे, रामदास स्वामी सोयरा सज्जना, त्यासी तनमन अर्पी बापा. काय म्हणतात तुकाराम महाराज की राजा छत्रपती ऐकावे वचन, हे राजा छत्रपती माझं वचन तुम्ही ऐका, रामदासांच्या चरणी आपलं मन लावा आणि लवकर लावी वेगे. रामदास स्वामी सोयरा सज्जन, ते कसे आहेत ते फार तनमन अर्पी बाबा म्हणजे त्यांच्या समोर समर्पण करायचं. कसं समर्पण करायचं तर तन मन सगळं तुम्हाला समर्पित त्यांच्या चरणाशी करायचं आहे. मारुती अवतार स्वामी प्रगटला, ते कोण आहे तर मारुतीचा अंश अवतार साक्षात धर्तीवर प्रगट झालेला आहे. उपदेश देईल तुझ लागे, तेच तुम्हाला गुरुपदेश देतील. धरू नको आस आमुची कृपाळ, आमच्याकडनं तुम्ही कोणत्या प्रकारची आशा ठेवू नका राजा. रामदास डोळा लावी आता, म्हणजे पूर्ण आपलं लक्ष पूर्ण आपलं ध्यान जे आहे रामदासांच्या चरणी ठेवा. शरण असावे रामदास लागे, नमन साष्टांग घाल त्यासी. शरण तुम्ही रामदासांना शरण जा आणि त्यांना साष्टांग दंडवत घाला. तुका म्हणे राया तुझं असो कल्याण, सद्गुरू शरण राहू बाबा. तुकाराम महाराज का म्हणतात की तुम्ही तुमच्या या सद्गुरूच्या शरणी राहा तर तुमचं कल्याण होईल. आज शक्य आहे का हो? कोण्या गुरुची ख्याती जर आपल्याला ऐकू आली, करुणोपकरणी पडली आणि आपण धावत त्यांच्या आश्रमात जातो तर ते काय असं म्हणतात की नाही तुम्ही माझं मी तुम्हाला शिष्य नाही करणार, तुम्ही त्या आश्रमात जा किंवा ते तुमचे गुरु आहेत. हे तेव्हाच घडतं जेव्हा समोरचा सद्गुरू असला पाहिजे जो ओळखतो खऱ्या अर्थाने तुमच्या जन्माजन्मांतराचे काय ऋणानुबंधन आहेत ते ओळखतो आणि ते ऋणानुबंधन कसे काय फेडतील आणि कोण फेडेल हे पण तो ओळखतो. पण आजच्या परिस्थितीत मग काय करावं, मनशांती कशी मिळवावी, आपले जे त्रास आहे ते कसे दूर करावे, त्यानंतर प्रपंच करताना ईश्वराची प्राप्ती कशी करावी, असे बरेच प्रश्न मनात येतात. मग मनुष्य काय करतो, स्वतःचे आपले यम नियम ठरवतो, स्वतःचे आपले उपास तपास करतो, स्वतःची आपली काही ना काही साधना तो ओढतो आणि करायला लागतो. पण मी इथे एक वेगळा विचार वेगळा प्रश्न
आपल्यासमोर ठेवत आहे आणि मग मुख्य विषयाकडे आपण पुढे वाढूया. देव जेव्हा स्वतः अवतरित होऊन या धर्तीवर आला, आपण दोनच उदाहरण बघूया. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा हे स्वतः या धर्तीवर अवतरित झाले तेव्हा त्यांनी काय उपासना सांगितली हो. त्यांच्याबरोबर जे वावरत होते लोक, रामाचं उदाहरण बघितलं तर रामाचं जीवन हे स्वतःच आदर्श जीवन आहे. त्यांनी आपल्यासमोर ठेवलं आहे कसं जीवन जगायचं, कशी मर्यादेमध्ये राहायचं. पण त्यांनी कधी कोणाला उपदेश केला, कोणाला कोणती साधना सांगितली असं आढळतं का? मग त्यांच्याबरोबर जे वावरत होते ते पूज्य पिता दशरथ असो, माता कौसल्या असो, कैकेयी असो, सुमित्रा असो, त्यांचे बंधू असो, लक्ष्मण असो, भरत असो किंवा वानरसेना असो, हे जितके त्यांच्याबरोबर सहकारी होते त्यांना मोक्ष मिळाला असेल की नाही हो, हा प्रश्न कधी मनात आला का? माझ्या मनात आला म्हणून तो तुमच्यासमोर ठेवतो आहे. तसंच कृष्णाचं बघूया. कृष्ण चरित्र जर आपण बघतो, भागवत आपण बघतो, तर महाभारतच्या युद्धामध्ये अर्जुनाला गीताच्याद्वारे केलेला उपदेश आपल्याला लक्षात येतो. पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर अशी काही उपासना किंवा साधना सांगितलेली आढळती का हो? हे प्रश्न माझ्या मनात आहे. तुम्ही पण या प्रश्नाचा विचार करा. मग आपण आपल्या मुख्य विषयावर पुढे वाढूया. पण याच्यात एक लक्षात येतं की या लोकांनी जे ईश्वर कार्यामध्ये सहकार्य केलं तर निश्चित त्यांना काही ना काही तर मिळालं असणार. ईश्वराने एक आणखीन सूत्र आपल्याला दिलं होतं की त्रेताया मंत्रशक्तीश्च ज्ञानशक्ती कृतयुगे द्वापरे युद्धशक्तीश्च संघशक्ती कलयुगे. तर आजचा जो काळ आणि वेळ परिस्थिती आहे, ज्या काळ आणि वेळामध्ये आपण जन्म घेतो त्या वेळ आणि काळामध्ये खरं ईश्वरी कार्य काय ते जर आपण ओळखलं आणि त्याच्यात सहकारी झालो तर मला वाटतं जीवनाची सार्थकता होईल. इथे रामदास स्वामी काय म्हणतात, सकल करता तो ईश्वरू तेणे केला अंगीकारू तयाच्या कार्याचा विचारू विरला जाणे. सकाला करता तो ईश्वर, करता करविता तर ईश्वरच आहे आणि तोंनी सगळं अंगीकार करून ठेवलेलं आहे या सृष्टीचं संचालन. पण त्याच्या कार्याचा विचार म्हणजे त्याचं कार्य काय आहे हे जे जाणून घेतो तो या जगात फार विरला आहे. जे त्याला कळलं तो तरुण जातो. तर रामदास स्वामींची साधना काय होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा शुभमंगल सावधान हा शब्द त्यांच्या कानात पडले, शुभ लग्नाचा विवाह प्रसंग त्यांच्या परिवाराने त्यांच्या आयुष्यात आणला, पण त्यांचं जीवन वेगळंच होतं. ते घरातनं पळत सुटले आणि कुठे गेले तर गोदावरीच्या तटी. आपल्याला माहिती आहे ते टाकली नावाक ग्राम होतं, तिथे एक गुफेत त्यांनी आपला आवास केला आणि तिथे मग त्यांची आपली साधना सुरू केली. साधना काय होती? सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, 1008 सूर्यनमस्कार लावायचे, त्यानंतर गोदावरीच्या पात्रात उभं राहायचं आणि श्रीराम जय जय राम या महामंत्राचा जप सुरू करायचा. किती वेळ करायचा हो? त्यावेळेस काही घड्याळ तर नव्हती. तर जवळपर्यंत सूर्यनारायण डोक्याच्या सरळ रेषेत नाही येऊन जात, म्हणजे दुपारी जो मध्यान्ह पण म्हणतो त्या मध्यान्ह काळापर्यंत तो जप चालायचा. त्यानंतर जप झाल्यावर दुपारी 5 घरात भिक्षा मागायची. जी भिक्षा मिळाली त्याचे 3 भाग करायचे. एक जलचरांना म्हणजे मासोळ्यांना द्यायचा, एक गाईला द्यायचा आणि जो तिसरा भाग उरायचा त्या तिसऱ्या भागाची पोटली करायची, कपड्यात बांधायचं. त्या कपड्याची पोटली घेऊन परत जे पाणी वाहत असायचं त्या वाहत्या पाण्यात त्या पोटली धुवायची. का बरं? तर त्या पोटली धुल्यानंतर ज्या आतमध्ये जे पण भिक्षामध्ये अन्न मिळालेलं आहे त्या अन्नामध्ये काही रसना वाढवण्याचे ते तत्त्व असतील ते निघून गेले पाहिजे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे कोणत्याही प्रकारचा चव हा तत्त्व असला तर ती चव पण निघून झाली पाहिजे, म्हणजे स्वादेंद्रीवर जो आपला नियंत्रण झाला पाहिजे हा त्याच्यामागचा हेतू असायचा. ते केलं, थोडासा विश्रांती घेतली की मग दुपारी नाशिक जायचं, सगळ्या मंदिरांचे दर्शनं घ्यायचे, तिथे भजन सत्संगात सामील व्हायचं आणि मग रात्री परत येऊन आपल्या गुफेत निद्रा करायची. हेच क्रम किती दिवस चाललं, किती महिने चाललं? तर सतत 12 वर्ष हाच क्रम त्यांचा चालला होता. यावेळेसचा एक प्रसंग मी वाचला की जेव्हा त्यांचं हे तप चाललं होतं त्यावेळेस त्या नदीच्या काठी एक झाड होतं आणि त्या झाडावर रोज एक माकड येऊन बसत असे आणि तो बघत असे त्यांची काय चाललं आहे ते. दोघं एकामेकाला बघत असे की कोणाचा धीर सुटतो, पण धीर कोणाचाही सुटला नाही. 12 वर्ष तोही त्यांना बघत होता, समर्थही त्याला बघत होते. आणि जेव्हा 12 वर्ष पूर्ण झाले, तो तप जेव्हा पूर्ण झाला तेव्हा तो माकड उडी मारून यांच्या जवळ आला, मिठी मारली
आणि मग आपलं खरं रूप त्यांच्यासमोर प्रगटलं. आणि जेव्हा ते खरं रूप प्रगटलं यांच्यासमोर, त्या समर्थांच्या तोंडून एक जो स्तोत्र फुटलेला आहे तो आपण सगळं आज ऐकतो. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा वठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. हा जो स्तोत्र समर्थांच्या मुखात प्रगटला तो त्या 12 वर्षाच्या तपाच्या पुण्याईच्या रूपात प्रगटला आणि साक्षात मारुती समोर उभे होते. या स्तोत्राचा एवढी शक्ती आहे, एवढं त्याचं प्रताप आहे. पण हे स्तोत्र आज आपल्या घरामध्ये किती नवयुवकांना येतो हो, हा प्रश्न आपल्याला विचार करायला हवा. जेव्हा तप पूर्ण झालं, मारुतीचे दर्शन झाले, मारुतीचे दर्शन होतात याचा अर्थच त्याच्यानंतर आता राम तुमच्या जीवनात येणार आहे. समर्थ रामदास स्वामींना त्यांचे आराध्य दैवत श्री राम प्रभूंचे दर्शन झाले. श्रीराम प्रभूंनी त्यांना त्यांचे जे जीवनाचं कार्य होतं त्या कार्याप्रमाणे देशाटनाची आज्ञा दिली. समर्थ मग देशाटनासाठी निघाले. 12 ज्योतिर्लिंगांची दर्शनं, 52 शक्तिपीठांची दर्शनं, 4 धाम, हे सगळं त्यांच्या त्या तीर्थाटनाच्या कार्यक्रमात सामील होतं. पण ते जसे जसे उत्तरेकडे पुढे वाढले तेव्हा त्यांनी जे देशाची स्थिती बघितली, उत्तरा क्षेत्रामध्ये जे चाललं होतं ती अवस्था बघून त्यांना फार मनाला क्लेश झाला. तो इतिहास आज आपल्यासमोर ठेवला जात नाही, पण काही संतांनी त्यावेळेस जे काही लिहून ठेवलेलं आहे ते त्यातनं थोडं थोडं काही समोर येतं. त्यावेळेस आपल्या माता भगिनींची काय अवस्था होती, समर्थांच्या तुमच्यासमोर ठेवतो आहे. आम्ही नुसतं ऐकलेलं आहे की इतके मंदिर उद्ध्वस्त झाले, असा अन्याय अत्याचार मोगल आपल्यावर करायचे, पण सर्वात जास्त ते त्रास द्यायचे तर आपल्या आई आणि बहिणींना. का की ते आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक असतो. समर्थांनी लिहिलं आहे, किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जहाजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. अशी अवस्था होते. कल्पना करा की जर समाजामध्ये मातृशक्तीची ही स्थिती असेल म्हणजे पूर्ण समाजाचा स्वाभिमान कुठे गेला असेल, आत्मसन्मान कुठे गेलेला असेल, पराक्रम आणि शौर्याचा भाव कुठे गेला असेल. हे सगळं रसातलात पोचलेलं होतं. पाताळच त्यांनी मुघलांनी त्याला एका प्रकारे काढून टाकलं होतं. जसे जसे ते पुढे वाढले, रान जन्मभूमीची अवस्था बघितली तर आणखीन वैताग आला. मथुरेला गेले, कृष्ण जन्मभूमीची अवस्था बघितली, दुःखी झाले, कष्टी झाले. हे सगळं दुःख पाहून त्यांच्या मनामध्ये इतकी क्लांती निर्माण झाली आणि त्यांना विचार आला की काय हा देश, हा तोच देश आहे ज्या देशात ध्रुवसारखा बालक जंगलामध्ये श्वापदांशी न घाबरता तप करायचा. काय हा तोच देश आहे जिथे प्रल्हादसारखा बालक जन्मायचा आणि ईश्वरनिष्ठाच्या पोटी आपल्या जे राक्षस वृत्तीचे वडील होते त्यांच्याशी पण नाही घाबरायचा. काय झालं ह्या देशाच्या युवकांना, का प्रतिकार करत नाही आहे समाज, हे काय घडतं आहे, आपल्या धर्माची विटंबना होत आहे, आपले देशाचे हे हाल होत आहे आणि लोक काय करतात, समाज काय करतो आहे. आणि जे लोक ज्यांच्याकडे त्यावेळेस बौद्धिक बळ होतं, मनुष्यबळ होतं, ते सगळे मोगलांची चाकरी करत होते, त्यांच्या सेवेत लागलेले होते. आणि एवढी धर्माची विटंबना पाहून पण त्यांच्या मनात हा भाव उत्पन्न नाही व्हायचा की आम्ही याचा प्रतिकार करावा कमीत कमी. तेही विचार मनात समाजात येत नव्हते. काशी विश्वनाथची पण त्यांनी अवस्था बघितली. हे सगळं पाहून त्यांच्या मनात हा आला की हे तर सगळं असं आहे जे माझ्या हाताच्या बाहेर झालं आहे सगळं प्रकरण, आणि मला नाही वाटत की आता या देशाचं काही होऊ शकणार. कली पूर्ण प्रभाव आपला घेऊन आता बसून गेलेला आहे आणि हे सगळं आता लयाला लागणार. तर का आता मी पण का जगू, आता काही अर्थच नाही झाला. मला देवाचे दर्शन झाले, माझं काम पूर्ण झालं, आता मला पण आता जायला हवं. हे विचार मनात येतच होते. तेवढ्यात मागे कांद्यावर कोणी हात ठेवलेला असा भास झाला. मागे वळून पाहिलं तर साक्षात प्रभू राम समोर होते. त्यांनी त्यांची मनाची अवस्था समर्थांची ओळखली. प्रभू रामचंद्र त्यांना बघून हसले, त्यांचा मनाचा भाव ओळखून म्हणाले, काय चाललं आहे मनात तुमच्या. समर्थ म्हणाले, प्रभू आपल्याला सर्व माहिती आहे. त्यांनी चरणात लोटांगण लावली. रामाने एकच आज्ञा केली की तुम्ही आता दक्षिण दिशेत जा, कृष्णा नदीच्या काठी आपला मुक्काम तिथे करा आणि तिथं आता तुम्हाला लोकजागरण, लोकप्रबोधन आणि समाज संघटनाचं कार्य सुरू करायचं आहे. हे लक्ष देऊन आता तुम्ही पुढे वाढा. समर्थ तिथून निघाले, पुन्हा महाराष्ट्रात आले आणि
त्यांच्या जन्मगावीच्या जवळच ते पोहोचले. तिथे लोकांनी त्यांना ओळखलं, त्यांच्या घरी नेलं. तो एक मोठा प्रसंग आहे. त्यांच्या आईची भेट झाली. तिथे एक हनुमान मंदिर होतं. त्या हनुमान मंदिरात जेव्हा ते लहान होते तेव्हा एकदा त्यांना लय लागली आणि जवळजवळ 36 घंटे ते एक साथ ध्यानाला बसले होते. त्याच हनुमान मंदिरात गेले आणि सर्वात पहिले त्यांनी तिथे व्यायामशाळा उघडली. तिथल्या युवकांना गोळा केलं आणि त्या व्यायामशाळेचा उद्देश हाच होता की नवयुवक तिथे येतील, हनुमान उपासनाबरोबर उपासना करतील, पराक्रमी होतील, शूर आणि वीर होतील का की त्यावेळेस समाजाला त्याची गरज होती. आणि जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र त्यांनी समाजाला त्यावेळेस दिला. की रघुनाथाचे आपण बघितलं तर विविध रूप आहे, विविध प्रकारे रघुनाथाची आराधना होते. पण त्या काळी रघुवीर या भावामध्ये त्याचा उपासना झाली पाहिजे हे समर्थांच्या लक्षात आलं. आणि त्या भावाने जर समाज उपासना करेल तर समाज समर्थ होईल. म्हणून जय जय रघुवीर समर्थ. आणि या कार्याचा अधिष्ठान काय ठेवला समर्थांच्या शब्दात, तर सामर्थ्य आहे चळवळीचे. म्हणजे जो कोणी चळवळ करेल त्याला सामर्थ्य प्राप्त होईलच. जो जे करील तयाचे, जो ज्या क्षेत्रात करेल त्याच्यात त्याला सामर्थ्य जरूर मिळेल. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. पण तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हा ध्यास त्यांनी ठेवला आणि हा समाजासमोर ठेवला. हनुमान मंदिराचे स्थापनेचे क्रम सुरू केले. 11 हनुमान मंदिर आजही आहे आणि खूप प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. पूर्ण देशात त्यांनी स्थापना केलेलं हनुमान मंदिर. आपण मध्य प्रदेशातही बघू तर पुष्कळ हनुमान मंदिर आपल्याला आढळतात. जे प्रसिद्ध आहे ते आपल्यासमोर ठेवतो. शहापूर, साफळ, शिंगणवाडी, उंबरज, मजगाव, बाहे, पारगाव, फिरला, मसूर हे आजही मंदिर तिथे बघायला भेटतात. आता नुसतं तिथे काम करून चालणार नव्हतं. देशाची जी अवस्था होती, जे समाजाची अवस्था होते, ते एक मोठी रचना उभारणे फार गरजेचे होते. तर समर्थांनी मठ स्थापित करण्याचा उपक्रम राबला. हे मठ काय असायचे, तर मठ हा एक केंद्र असायचा जिथे ईश्वर उपासना चालायची. पण ईश्वर उपासनेबरोबर समाजाला प्रबोधन देण्याचे कार्य पण चालू असायचे. दिसायचं ते की ईश्वर उपासना होते, ईश्वर उपासना व्हायची पण त्याच्याबरोबर समाज प्रबोधन पण एक समांतर एक काम चालायचं. कसं करायचे ते आपण पुढे बघूया. किती मठ स्थापित झाले असतील हो. ज्यावेळेस न साधनं होते, न संचार साधनं होते आजसारखे, न आवागमनचे साधन होते आजच्यासारखे. त्या काळात पण समर्थांनी 1-2 नाही, एकूण 1100 मठ स्थापित केले. 1100. आज आपण बघतो 732 जवळजवळ जिल्हा आहे पूर्ण देशामध्ये. आपण एवढे साधनं संपन्न असून पण 732 जिल्ह्यांचा प्रवास नाही करू शकत. पण 1100 मठ समर्थांनी त्यावेळेस स्थापित केले. आणि या मठाचे मठाधिपती कोण असायचे, महंत. हे महंत काय करायचे, हे महंत आपलं सर्वस्व घरदार परिवार आपला संसार प्रपंच सोडून त्या मठात राहायचे. आणि त्या मठात राहून समाजाला जे निर्देश द्यायचे ते निर्देश द्यायचे. युवकांना जसं प्रबोधन करायचं ते प्रबोधन करायचे. आता ही जी रचना उभारली 1100 मठांची ती कशी केली, तर महंतांना त्यांनी जो एक सूत्र दिला तो मी आपल्याजवळ सूत्र ठेवतो. त्यांनी सूत्र ठेवला, महंते महंत करावे. म्हणजे एकदा जो महंत झाला, ज्यांनी आपलं घरदार सगळं सोडलं आणि समाजकार्यासाठी तो जो आपला सर्वस्व वाहतोय तो महंत झाला. आता त्यांनी त्याच्यासारखा कोणी पात्र व्यक्ती समाजातनं शोधावा, ज्याची रुची आहे, ज्याचं तेवढं सामर्थ्य आहे, ज्याची तेवढी इच्छा आहे ते करायची. त्यांनी यावं, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे. मग त्या महंताला ज्याला त्यांनी निवडलं आहे त्यांनी काय करायचं, त्याला प्रशिक्षित करायचं. कसं करायचं, तर युक्ती बुद्धीने भरावे. युक्ती म्हणजे त्याला सगळी स्किल शिकवायची. आजच्या भाषेमध्ये त्याला स्किल करायचं. बुद्धीने भरावे. बुद्धीने म्हणजे जे सगळं ज्ञान. आपण प्रशिक्षण जेव्हा करतो तेव्हा 3 वस्तू आजची पिढी थोडंसं असमंजसमध्ये असते की त्यांना इन्फॉर्मेशन म्हणजेच नॉलेज असं वाटतं का की इन्फॉर्मेशन एज आहे ही. पण इन्फॉर्मेशन वेगळी, नॉलेज वेगळा आणि स्किल ही वेगळी हे आपल्याला माहिती आहे. तर समर्थांनी त्यावेळेस आपल्या महंतांना सांगितलं आहे की त्याच्याकडे इन्फॉर्मेशनही हवी, त्याच्याकडे नॉलेजही हवं, तो स्किल्डही असला पाहिजे. म्हणून पुढे का म्हणतात की जाणते करून विखरावे नाना देशे. म्हणजे त्याला महंत निवडून त्याला युक्तिबुद्धीने भरून त्याला स्किल करून विविध प्रांतात पाठवावं. मग त्या महंतांनी तोच उपक्रम तिथे राबवावा. असं करून हा 1100 मठांचा नेटवर्क जो आहे समर्थांनी उभा केलेला आहे. आता या महंतांचे मुख्य कार्य काय असायचे, तर समर्थ म्हणतात मुख्य हरिकथा निरूपण. मुख्यतः तुम्हाला काय करायचं आहे, हरिकथाचं निरूपण करायचं. म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला
हरीची कथा, विविध आपले जे शास्त्र आहे त्यांचे निरूपण समाजात करायचं. ते शास्त्रांमध्ये काय निरोप दिलेला आहे तो समाजाला सांगायचं आहे. दुसरे ते राजकारण. आता त्यावेळेस समर्थांनी समाजकारण नाही सांगितलेलं आहे, का की त्यावेळेस राजकारण करणं जरुरी होतं. ज्या यवनांचं शासन आपल्यावर होतं, ज्या मुघलांचं शासन, ज्या अत्याताई लोकांचं शासन आपल्यावर होतं, ते शासन दूर करायचं होतं, म्हणून राजकारण ही प्राथमिकता होती. तिसरे ते सावधपण सर्वविषयी, का की हे जर त्यांच्या लक्षात आलं असतं ज्या लोकांचं शासन आहे तर त्यांनी तुम्हाला ते करू नाही देणार. म्हणून समर्थ ते सांगतात की सगळं करा, तुम्ही दिसा उपासना करताना तुम्हाला करायची पण आहे उपासना, तुम्हाला प्रबोधन समाजाचं करायचं आहे, पण हे लक्षात ठेवा की त्याबरोबर आपल्याला ही राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करायचं पण कार्य करायचं आहे, पण ते सावधपणे करायचं आहे आणि सर्व विषयी सावध राहून करायचं. काय साधायचं होतं हो समर्थांना हे सगळं करून? तर या महंतांच्याद्वारे महंत जो स्वतः साधक असायचा, साधना करून त्याच्या व्यक्तित्वाचा विकास व्हायचा आणि असा विकसित व्यक्तित्वाचा व्यक्ती जेव्हा समाजात जातो तर समाजावर त्याचा प्रभाव पडतो. समाज त्याचं ऐकतो, त्याच्या वाणीमध्ये एक ओज असतो, एक प्रभाव असतो, त्या प्रभावामुळे समाज त्याचा ऐकतो. आणि अशी समाजरचना एक समर्थांनी उभी केली. आणि कसे व्यक्ती उभारले तर प्रत्येक व्यक्ती हा समाजाचा विचार करणारा हवा आणि समाजही त्या व्यक्तीचा विकास करण्यासाठी खटपट करणारा हवा, अशी समाजरचना समर्थांनी उभारली. आणि या 1100 मठांचा जो पूर्ण आजच्या भाषेत आपण म्हणतो नेटवर्क जो समर्थांनी उभा केला तो किती उपयोगी पडला बघा. जेव्हा महाराज औरंगजेबच्या कैदामधनं त्यांनी आपल्या युक्तीने जेव्हा सुटका झाली त्यांची आणि आग्रेपासून परत त्यांच्या घरी जाण्याचा जो मार्ग होता त्यावेळेस काही साधनं नव्हते. आपल्याला साधूचा भेष धरला होता, संभाजी महाराजांनी वेगळं पाठवलं होतं. तर या 1100 मठांच्या नेटवर्कचाच वापर करून ते आपल्या घरापर्यंत पोहोचले होते. आणि शिवाजींचं जे कार्य होतं त्या शिवाजीच्या कार्याला समाजाचं जे वातावरण लाभायचं होतं, जे समाजाचं जे वातावरण फार गरजेचं असतं. जेव्हा कोणी नेतृत्व करता काही विषय घेऊन चालतो तर समाजाचा जर प्रतिसाद त्या मात्रेत नाही मिळाला तर ते यशस्वी ठरू शकत नाही. म्हणून समाजाचं वातावरण निर्माण करण्याचं काम समर्थांनी केलेलं आहे. आता या महंतांचे प्रशिक्षण कसे व्हायचे हे थोडंसं बघूया. समर्थांनी महंतांना काय सूत्र दिलं तर उत्तम गुण तितुके घ्यावे. म्हणजे तुम्ही समाजात काम करताय पण तुम्ही असा विचार नका करू की तुम्हीच गुणवान आहात. तुम्ही घरदार सोडलं आहे, समाज कार्यासाठी तुम्ही निघाला आहे, राष्ट्र जागरणच्या कार्यासाठी तुम्ही निघाला आहे, तर तुम्ही खूप मोठे झाला असा विचार करू नका. ज्या समाजात तुम्ही काम करताय तिथेही पुष्कळ गुणी लोक आहे आणि त्यांच्याकडे गुण घ्या. तर उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. म्हणजे जे जे गुण तुम्ही एकाकडे एक गुण घेताय, समजा ते गुण दुसऱ्याकडे नाही तर तो दुसरा जो आहे तुमच्याकडे तो गुण अंगीकार झाला ते पाहून तो त्यांनी गुण शिकला पाहिजे. उत्तम गुण तितके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उद्दंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. जेव्हा अशा लोकांचा गुणी लोकांचं संघटन होईल, गुणिकांचे कोणकोणते गुण तर त्यावेळेस आपल्या जो समाजाच्या संरक्षणासाठी, आपल्या धर्माच्या संरक्षणासाठी, आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी, आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी जसे युवक हवे, जसा समाज हवा तसा समाज संघटित करायचा. उद्दंड करायचा म्हणजे कर्तृत्ववान समाज उभा करायचा. पण हे सगळं काम करताना हे सगळं तुम्हाला गुप्त रूपाने करायचं हे लक्षात ठेवायचं, कारण की ते उघड पडला नाही पाहिजे. मुघलांसमोर जर उघड पडला तर सगळी योजना निष्फल होईल. पुढचा सूत्र समर्थांनी दिला, लोक बहुत शोधावे. पुष्कळ लोकांना तुम्ही भेटा, सगळ्यांशी संपर्क करा, त्यांचे अधिकार जाणावे. पण हे ओळखा की तो काय करू शकतो, त्याचं सामर्थ्य काय, त्याची क्षमता काय, त्याची योग्यता काय, त्याचे अधिकार जाणावे. त्या अधिकाराचा अर्थ हा आहे, जाण जाणवणी धरावे जवळी दुरी. म्हणजे तो किती पात्र आहे त्याची पात्रता बघून त्याला जवळ घ्या, नाहीतर एक दुरी, आज आपण म्हणतो ना डिस्टन्स मेंटेन करून ठेवा. त्याची पण गरज आहे आपल्याला, पण त्याला तेवढं जवळ नाही घ्यायचं. जेवढी ज्याची पात्रता त्याला तेवढं जवळ घ्यायचं, त्याला तेवढी दुरी ठेवायचं. अधिकार पाहुनी कार्य सांगणे. त्याचे तुम्ही क्षमता ओळखली एकदा तर मग त्याला काम सांगा. जे तुम्हाला राष्ट्राशी तुम्ही जे योजना केलेली त्या योजनाप्रमाणे तुम्ही ते काम सांगा. साक्षेप पाहुनी विश्वास धरणे. मग त्याचं जे काम पहा, तो कसं काय करतो, कोणत्या पद्धतीने काम करतो, त्या प्रकारे मग ते काम दिल्यावर त्याच्यावर हळूहळू तुम्ही विश्वास वाढवा. हे सूत्र बघा तुम्ही आजही जे प्रबंधनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अंतोतंत आजही तसे उपयोगी आहे.
साक्षेप पाहुनी विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. म्हणजे जर तुम्ही त्याच्यावर विश्वासही ठेवला आहे आणि त्याला काम सोपवलं आहे तरी काय करायचं आहे तर त्याच्यावर निरीक्षण पूर्ण ठेवायचं आहे. आज याला आपण म्हणतो सुपरविजन. आता हे जेव्हा काम सगळं चाललं होतं, नवयुवक यायला लागले, व्यायामशालामध्ये सगळे व्यायाम करायला लागले, नुसतं व्यायाम करून उपासना करून चालणार नव्हतं, त्यांच्यामध्ये क्षत्रिय वृत्ती पण निर्माण झाली पाहिजे. म्हणून क्षत्रिय वृत्ती कशी निर्माण होईल यासाठी समर्थांनी त्यांना उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश काय केलेला आहे? मारिता मारिता मरावे, तेणे गत्तीस पावावे, फिरोनी येता भोगावे महदभाग्य. त्यावेळेस काळ तसा होता कारण की ते लोक शठे समाचरेतनी समजणारे लोक होते, म्हणून ते मारायचे, म्हणून त्यांना पण तुम्हाला मारावंच लागेल. आज हीच जी शिकवण आहे ती वेगळ्या पद्धतीने होऊ शकते की शिकत शिकवावे, का की आज हा ज्ञानयुग आहे. तर आज प्रबोधन करायचं आहे समाजाला तर आपल्याला हे सांगावं लागेल की तुम्ही स्वतः शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. तर इथे पद्धत वेगळी होऊन जाईल. फिरोन येता भोगावे महद्भाग्य. मग तुम्ही जर मरुणी गेला आणि तुमचा पुनर्जन्म झाला तर तुम्हाला महद्भाग्य लाभणार आहे. धर्माकरिता मरावे, मरोनी अवघ्यांसी मारावे. जर तुम्ही धर्माकरता हा युद्ध करताय आणि मरता मरता धर्मद्रोही लोकांना मारता तरी काही हरकत नाही. मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. हे कोणाला प्रबोधन चाललं आहे? सगळ्या नवयुवकांना चाललं आहे. का चाललं आहे तर त्यांच्या आत क्षत्रिय वृत्तीचा निर्माण झाला पाहिजे, शौर्य जागा झाला पाहिजे, पराक्रम जागा झाला पाहिजे, जे पाताळामध्ये चालले गेलं होतं. मरण हाक तर चुकेना. त्यांचं काय म्हणणं आहे की मरण हाक ही कोणी चुकलेला नाही आहे, मरण तर सगळ्यांचंच येणार आहे. देह वाचविता वाचेना. कोणी पण किती पण प्रयत्न करून घ्या, तुमचा देह वाचणारा नाही आहे, तो तर एक दिवशी जाणारच आहे. विवेकी होऊन समजाना काय करावे. म्हणजे तुमचा विवेक जागृत करा आणि समजा की आज काय करायचं आहे ते तुम्हाला. हे उपदेश त्यांनी नवयुवकांना केले आणि त्यांच्यामध्ये क्षत्रियवृत्तीचा निर्माण केला. त्याचप्रकारे ज्यांना आपण छत्रपती म्हणतो, आता हे शिवाजी महाराजांना जेव्हा त्यांनी शिष्य केलं आणि शिवाजी महाराज जेव्हा त्यांच्याकडे नेहमी मार्गदर्शन घ्यायला जायचेच, इतिहासामध्ये ते सगळं लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांना त्यांनी काय उपदेश आणि कसा करायचे हो समर्थ, ज्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असा लक्ष घेऊन जो चाललेला आहे, ज्याला मुघलांचा जो कट आहे की या पूर्ण भारतामध्ये आता आम्ही हिंदू धर्म समाप्तच करून टाकू जवळजवळ. औरंगजेब हे शपथ घेऊन बसला होता, आपल्याला सगळ्या लक्षात असेल. आणि कवी भूषणनी पण सांगितलं आहे, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, गर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती. हे लिहिलेलं आहे, त्यावेळेसच्या कवीने लिहिलेलं आहे. त्या शिवाजी महाराजांना समर्थ काय उपदेश करायचे याची थोडंसं एक त्यांच्याच ओळीमध्ये वाचूया. अमर्यादित फितवेखोर. हे कसे फितवेखोर आहे? अमर्यादित, कोणची मर्यादाचं पालन करत नाही, कोणची रीतीनीतीचं पालन करत नाही. आपल्याकडे आपल्याला लक्षात असेल की युद्धाची पण नीती असायची. रात्री आपल्या इथे आक्रमण नाही व्हायचे, स्त्रीवर आक्रमण नाही व्हायचं, आबाळवृद्धांवर आक्रमण नाही व्हायचं, जे शेतकरी असायचे त्यांच्यावर आक्रमण नाही व्हायचे. पण हे जेव्हा आले फितवेखोर तेव्हा हे कोणत्याही मर्यादाचं पालन नाही करायचे. तर असे अमर्यादित फितवेखोर आहे, यांचा करावा संहार. त्यांचा संहार तुम्हाला करायचा आहे. शोधिला पाहिजे विचार यथातथ्य. शोधिला पाहिजे विचार यथातथ्य म्हणजे हे जसे आहेत हे कोणत्या युक्तीने समाप्त होऊ शकतात. यांच्यासाठी तुम्ही पण कोणची मर्यादाचं पालन करू नका, कारण की मर्यादाचं पालन त्याच्याचबरोबर केला जातो जो स्वतः त्याच्या लायकीचा असतो. हे त्या लायकीचे नाही. मनुष्य राजी राखणे हीच भाग्याची लक्षण आहे. पण तुम्हाला दुसरीकडे तुमची प्रजाची मर्जी राखणी म्हणजे त्यांची जी इच्छा आहे त्याचाही सांभाळ करायचा आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे, हे विसरू नका. कठीण परे दूरी धरणे काहीतरी. काही कोणता असा प्रसंग आला तर काहीदा असं पण होतं की आपल्याला काही लोकांना दूर पण करावं लागतं. उपाधीस जो कंटाळला तो भाग्यापासून चेवला. उपाधीस जो कंटाळा, उपाधी म्हणजे काही अर्जित करायचं आहे, तुम्हाला काही पराक्रम करायचं आहे, ज्याच्यासाठी जर तुम्ही कंटाळला आणि प्रयास नाही केला तर तुम्ही भाग्यापासून चेवला, म्हणजे तुमचा भाग्य पण मग तुमच्या विरुद्ध चालला जाईल. समयी धीर सांडला तोही खोटा. समयी धीर सांडला तोही खोटा म्हणजे जर वेळ काळ आला आणि त्याच्या आधी जर तुम्ही धैर्य आपला सोडला तरी तुमची योजना सफल होणार नाही. तरी मग पाहता काय उणे आहे, बंध बांधावे नेटके जेणे करिता चतुर तुके. बंध बांधावे नेटके म्हणजे अशी योजना असली पाहिजे तुमची, अशी परिपूर्ण योजना असली पाहिजे तुमची की जेणे करिता चतुर तू. किती पण चतुर असला तरी ती तुमची योजना ओळखू शकत नाही, तुम्ही काय योजना करताय ते पाळू शकत नाही. हा प्रसंग आपण बघितला असेल जेव्हा
अफजल खानाचा वध झालेला आहे. त्या अफजल खानचा वध जेव्हा शिवाजी महाराजांनी केला, तो प्रसंग आपल्यामध्ये 2 या 3 व्याख्यानाचा विषय आहे. तेव्हा समर्थांनी एक गुप्त निरोप त्यांना पाठवला होता आणि तो गुप्त निरोप पाठवला होता की कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. समर्थांनी हा निरोप पाठवला आहे की कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. त्यावेळेस ही पण शक्यता होती की हा पत्र कोणी वाचला तर कळेल की हे काय म्हणतात आहे. आता कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे नाव कोणाचं लिहिलेलं नाही आहे, पण गुरु लिहिणारा रामदास आहे आणि शिष्य समजणारा शिवाजी आहे. समजून गेले की महाराज काय म्हणतात ते. असंच नेहमी त्यांचं मार्गदर्शन आणि प्रबोधन शिवाजींना केलेलं आहे. उद्दंड मुंडे असावी, सर्वही एकत्र न करावी. आता काय म्हणतात आहे बा इथे, ज्याला आज आपण म्हणतो ना ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तो कसा असला पाहिजे, तर ते काय म्हणतात आहे उद्दंड मुंडे असावी. म्हणजे तुमच्याजवळ जितकी पण टीम मेंबर्स आहेत ते सगळे उद्दंड म्हणजे कर्तबगार असावे, पण सर्वही एकत्र न करावी. म्हणजे असं नका करू की सर्वांना एकाच ठिकाणी ठेवून घ्या, का की जर आक्रमण झालं तर सगळे एका क्षणी नष्ट होऊन जातील. म्हणजे सगळे पराक्रमी लोकांना वेगळ्या वेगळ्या किल्ल्यांवर ठेवा. मोहरा, आता छोटीशी गोष्ट, मोहरा पेटला अभिमाना मग तो जीवास पाहेना. पण एक काळजी घ्या, जितक्या तुमच्या सैन्यामध्ये लोक आहे, छोटा एक सैनिक पण आहे, तर त्याचा अभिमान कधी दुखवू नका. म्हणून आपण शिवाजी महाराजांची वागणूक पाहतो ते सगळ्या थोर गरिबांशी किती मोठे रंक पण असला आणि राजे असला तरी समान भावाने ते वागायचे, म्हणून ते हृदयाचे राजा होते. मोहरा पेटला अभिमाना मग तो जीवास पाहेना. जर त्याचा अभिमान पेटला तर मग तो आपल्या जीवाची पण चिंता करत नाही. हे आजच्या मॅनेजमेंटच्या गुरूंसाठी पण फार मोठे धडे समर्थांनी दिलेले आहेत. मोहरे मिळूनी नाना मग चेपटे मारी. म्हणजे नाना मोहरे, आपण म्हणजे वेगळ्या लोकांना, नाना प्रकारच्या कुशलते योग्यतेच्या लोकांना आपण गोळा करा आणि त्यांच्याकडनं वेगवेगळे कामं घ्या. राजकारणामध्ये आपण बघतो की गोपनीयता हा फार महत्त्वाचा विषय असतो. त्याच्यासाठी समर्थांनी काय सांगितलं बघा, हे आजही पण बघतो, जर आजही आपण बघू नेतृत्वामध्ये तर हे कुठे ना कुठे आपल्याला आढळतं की हे त्याचं पालन अक्षरशः करतात. पण त्या समर्थांनी आजच्या 400 वर्षापूर्वीच शिकवलेलं आहे हे लक्षात येत नाही आपल्याला. समर्थ काय म्हणतात, इशारतीचे बोलाने, म्हणजे जे तुम्ही संकेतात सांगू शकता त्याच्यासाठी बोलून सांगायची गरज नाही आहे. इशारेत सांगा, संकेतमध्ये सांगा. बोलायचे ते लिहू नये. म्हणजे जे बोलून सांगू शकता त्याला लिहू कधी पण नका. लिहायचे ते सांगू नये जबानाने. आणि जे लिहून सांगायचं आहे त्याला कधी तोंडाने सांगू नका. की कधी आपल्याला गुप्तपत्र पाठवावे लागतात तर ते गुप्तता आहे, ती गुप्तता तशीच राखावी. करणे असेल उपाय तरी बोलून दाखवू नये. आता तुम्हाला जे पण काही उपाय करायचे आहे तुमच्या शत्रूंच्या विरुद्ध, ते उपाय जे तुम्ही करताय ती जी पण रणनीती आहे ती रणनीती कधी कोणाला बोलून दाखवू नये. हे असे छोटे छोटे सूत्र समर्थांनी दिलेले आहे. परस्परेचे प्रत्यय प्रतीकीस आणावा. म्हणजे एक दुसऱ्याचा अनुभव घेऊन मग त्याच्या प्रतिशीत आणावा. कोणाचा भरोसा न धरावा. आपला विचार आपण करा. कोणाचा भरोसा न धरावा म्हणजे इथे काय म्हणतात आहे की जेव्हा तुम्ही काही गुप्त योजना करता तेव्हा कोणावरही विश्वास ठेवू नका. आपला आपण विचार करा, आपला विवेक जागृत ठेवा. तकवा उद्दंड धरावा काही एक विषयी. म्हणजे कोणता एक विषय असा असावा ज्याच्यावर तुमचा तकवा म्हणजे एक्सपर्टाईज तुमची असली पाहिजे. क्षणाक्षणा संभाळाचे बदलेल म्हणून कार्यकर्ते दूरी करावी. प्रसंगी सेवेची हाती धरावे परंतु शोधून कपटाविषयी. पण समजा हे कार्य करताना कोणी कपट करत आहे का तुमच्यावर, त्याच्यावरही लक्ष ठेवा. हे राजकारणाचे छोटे छोटे सिद्धांत किती महत्त्वाचे हो हे आपल्याला लक्षात येतं. आणि समर्थांनी तेव्हा ते शिकवले ते सगळे कालजयी आहे, ते सगळे कालजयी. आणि समर्थांनी शिवाजी महाराजांनी शिकवलं होतं की शठे शाठ्यम समाचरेत. म्हणून शिवाजी महाराज यशस्वी ठरले का की जे आतताई होते ते आतताई कोणची नीती आपण बघितलं की पालन नाही करायचे, त्यामुळे त्यांच्याशी तसं वागणं फार गरजेचं होतं. आणि याचे अनेक उदाहरण जर आपण दासबोध वाचला तर 19व्या शतकच्या 9व्या समाजामध्ये समर्थांनी पूर्ण राजकारणाचे जे सिद्धांत ते सगळे दिलेले. ज्यांची रुची असेल त्यांनी दासबोध उचलावा, 19व्या दशकचा 9वा समाज वाचवावा. राजकारणाचे सगळे छोटे मोठे धडे समर्थांनी त्याच्यात दिलेले आपल्याला आढळते. समर्थांनी शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी पुष्कळसा बोध केलेला आहे आणि तो आजच्या युवकांना पण कसा काय उपयोगी पडू शकतो ते आपण वाचू आणि बघू तर लक्षात येईल. जेव्हा संभाजींचे काही कारस्थानं त्यांच्या कानी पडले तेव्हा त्यांनी त्यांना एक पत्र लिहिलं आणि ते पत्र काय लिहिलं आहे
अखंड सावध असावे, म्हणजे सदोदित तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. दुश्चित कदापि नसावे, निश्चिंत कधी राहू नका. तजविजा करीत बसावे एकांत स्थळी, एकांतात बसून नेहमी आपली योजना करीत बसा. राज्य कसं वाढवायचं, प्रजाचं संरक्षण कसं करायचं, शत्रूशी कसं सावध राहायचं, शत्रूशी आपल्या राज्याचं प्रजाचं कसं संरक्षण करायचं. श्रेष्ठी जे मिळवले त्यांशी भांडत बसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे श्रेष्ठ जन गोळा केले त्यांच्याशी भांडत बसू नका. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडतात तिसऱ्याचे फावे. जर तुम्ही आपसात आपल्या टीममध्ये जर तुमचे भांडण झाले तर तिसऱ्याचा फाव लागेल, म्हणजे तिसऱ्याचा लाभ होईल. धीर धरूनी महत् कार्य, समजून करावे. हमेशा धैर्य धरा आणि समजून महत्त्वाचे कामं करा. राजी राखता जग, मग कार्याची लगबग. जगाची राजी म्हणजे इच्छा बघा, प्रजाची इच्छा काय ती राखा. जर तुम्ही प्रजाकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं कोणतेही कार्य यशस्वी ठरणार नाही. सकळ लोक एक करावे, गनिम निवडून काढावे. सकळ जे लोक आहे त्यांना एक करावे. गनिम म्हणजे हा जे तुमचे देशद्रोही धर्मद्रोही आहे त्यांना निवडून काढा. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडल दाखे. तुम्हाला काही करून दाखवावं लागेल पराक्रम, तेव्हाच तुमच्या या भूमंडळावर धाक जमेल. तुम्ही हा विचार कराल की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे म्हणून माझा धाक जमला पाहिजे, तसं होणार नाही. म्हणून समर्थ सांगतात ते आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडल धाके. ऐसे न करिता सुके, राज्यासी होती. जर तुम्ही असं नाही केलं तर राजकारणात खूप मोठी. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा. वेळ काय, प्रसंग काय, कोणावर उगीच राग धरू नका, कोणावर क्रोध घेऊन बसू नका, दीर्घद्वेषी होऊ नका. आला तरी कळून घ्यावा जनामध्ये. आणि आदर्श कोणाचं ठेवायचं तर संभाजी महाराजांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श होता. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समाजाला किती त्याची गरज आहे हे जर आपण पुढचं समर्थांनी जे लिहिलेलं आहे संभाजी महाराजांना ते बघू तर लक्षात येईल. शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. शिवरायांचं आठवण करा ते कसे राहायचे. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायांचे रूप आठवावे. शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांनी जो प्रताप केलेला आहे त्याची आठवण करा. शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवराया कसे वावरायचे या भूमंडळावर आणि त्यांची छवी काय होती. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखांचा त्याग काय केला होता शिवाजी महाराजांनी. सकळ सुखांचा त्याग करून दिला होता. सर्व जीवन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना या लक्ष्याच्यासाठी अर्पित करून दिलं होतं. सकळ सुखांचा त्याग करून साधीचे जो योग, त्याहून अतिविशेष काय करावे. या उपरती आता विशेष काय लिहावे. ह्या पत्र ऐकून संभाजी महाराज स्वतः गेले होते, त्यांना भेटले, त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि नंतर जो पराक्रम केला आपल्या समोर आहे. मी जो प्रश्न व्याख्यानाच्या पूर्वी सुरू करताना ठेवला होता आपल्यासमोर की जेव्हा ईश्वर स्वतः अवतार घेऊन इथे येतो तेव्हा त्याच्याबरोबर राहणारे लोक काय काम करतात, काय कार्य करतात. आणि आज जसं आपण थोडंसं मुमुक्षत्व म्हणावं पण त्याच्यात की सत्याचं जाणून घ्यायची थोडीशी एक प्रश्न निर्माण झाले की आपण मोक्षाची चळवळ सुरू करायसाठी काही ना काही करतो. पण त्यावेळेस राम अवतारामध्ये ती जी खार होती त्या खारीला मोक्ष मिळाला असेल का हो. तिने तर काही साधना केलीच नव्हती. तर जेव्हा जेव्हा ईश्वराचा अवतार झाला आणि ईश्वर कार्यला जे जे सहकारी झाले, माझा असा ठाम विश्वास आहे की त्यांनी ईश्वराच्या कार्याला जे सहकार्य केलं ते निश्चित मोक्ष प्राप्त झाले. आणि ईश्वर जे आपण मुक्ती म्हणतो, 4 प्रकारच्या मुक्ती आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. सालोक मुक्ती, सामिप्य मुक्ती, स्वरूप मुक्ती आणि सायुज्य मुक्ती. मला वाटतं या सगळे जितके पण सहकारी होते यांनी सायुज्य मुक्ती पत्करली असेल का तर ते ईश्वरी कार्यात सहकार्य झाले. तर आजच्या काळ आणि परिस्थितीमध्ये ईश्वरी कार्य काय ते ओळखायची गरज आहे. प्रभू श्री भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या धर्माच्या संरक्षणासाठी सर्व काही कार्य केलं, ज्या धर्मस्थापनासाठी महाभारताचं युद्ध एवढा श्रीकृष्णाने करवलेला आहे. तर ही धर्म जे आहे ते धर्म आपल्याला कळला पाहिजे. त्या धर्माची स्थापना, या संस्कृतीची स्थापनासाठी हे सगळे झटले आणि या संस्कृतीचा वारसा इथपर्यंत आणला. या संस्कृतीला दूषण करणारे लोक कोण, या संस्कृतीला दूषण लावणारे लोक कोण. हा राष्ट्र जो रामाचा आहे. आपल्याला तो प्रसंग लक्षात असेल जेव्हा लंका विजय झाली आणि लक्ष्मण श्रीरामांना म्हणाले की प्रभू आता
अयोध्या जायची मला काही गरज वाटत नाही आहे, माऊली इथे सापडल्या आहे, भरत जी आहे त्यांचा राज्य अयोध्यावर चाललेलं आहे, कशाला उगीच जायचं, चालू दे त्यांना राज्य, ही स्वर्णमयी लंका आपल्याला मिळाली आहे तर आपण इथेच राहूया. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले होते, अपि स्वर्णमयी लंका नमे रोचते लक्ष्मण जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. ही स्वर्णाची लंका आहे लक्ष्मण, मान्य करतो मी, पण मला माझी जन्मभूमी जी आहे ते स्वर्गापासून पण जास्त श्रेष्ठ वाटते. तर जी प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीच्या ज्या जन्मभूमीवर कोणत्या प्रकारचे जे आक्षेप आणतात, जे संकट आणतात, त्या लोकांच्या विरोधात काम करणं ईश्वरी कार्य नाही का हो? त्यांना अपयश मिळालं पाहिजे त्यासाठी हो. जे संस्कृतीला दूषण लावणारे लोक आहे, ज्या सनातन संस्कृतीला आक्षेप लावणारे लोक आहे, ज्या हे सनातन विचार जो आहे या विचाराला दूषित करणारे लोक आहे, ज्या विचारधारा आहे त्यांच्या विरुद्ध काम करणं हे ईश्वरी कार्य नाही का हो? पण होतं काय की आपण नाशवान वस्तूंच्या मागे पडतो, जे इथे शाश्वत राहणार आहे त्याला विसरून जातो. समर्थांनी इथे म्हटलं आहे, येथील येथे अवघेची राहत आहे. इथलं सगळं इथेच राहतं. आपण जेव्हा इथं जन्म घेतो तेव्हा आपल्यावर या भूमातेचा ऋण असतो. आपण भूमातेवर छातीवर पाय देऊन आपण वाढतो, तिच्याच वर उपजलेलं अन्न खातो, पाणी पितो, वाढतो, इथेच आपल्याला मान प्रतिष्ठा सगळं काय मिळते. पण एक लक्षात आलं का की जेव्हा आपण इथं जातो तेव्हा इथे जे मिळालेलं आहे ते सगळं धरती भूमाता जे आहे तो कर्ज आपल्याकडनं परत तसंच घेऊन घेते, काही पण ती शिल्लक ठेवत नाही. पण काही एक अशा वस्तू असतात ज्या ती आपल्याकडनं परत घेऊ शकत नाही. तर मानव जन्म घेतल्यानंतर असे काही कार्य करायचे जे भूमाता आपल्याकडनं परत घेऊ शकत नाही. तर ते कार्य काय असतात? समर्थांनी गृहस्थांना म्हटलेलं आहे की तुम्ही प्रपंचाशिवाय जगू शकत नाही. हे अगदी बरोबर आहे. प्रपंचाशिवाय जगू शकत नाही, प्रपंच तर करायचाच आहे. तर समर्थांनी मग प्रपंचाचे 3 प्रकार सांगितले आहे की प्रपंच करावाच लागेल, सर्वसामान्य माणसं प्रपंचाशिवाय चुकू शकत नाही. तर प्रपंचाचे 3 प्रकार त्यांनी सांगितले. पहिला सांगितला आहे की तो अधम प्रपंच. अधम प्रपंच म्हणजे काय? तर मी, माझा परिवार, माझं घर एवढा विचार जो करतो तो अधम प्रपंची असतो. मध्यम प्रपंच म्हणजे काय? तर मी, माझा परिवार हे करताना थोडंसं काही परमार्थ तो करतो, हा मध्यम प्रपंची असतो. पण आजच्या काळात जे ईश्वरीय कार्य आहे जे तो ओळखतो आणि ईश्वरी कार्याला जो सहकारी होतो त्याच्यासाठी ते म्हणतात की जो आपला प्रपंच बघतो, जो थोडासा परमार्थ करतो, त्यानंतर जो समाजाच्या हिताचं पण कार्य करतो, जो या राष्ट्राच्या हिताचं कार्य करतो, तो उत्तम प्रपंच करतो. तर हे समर्थांचं प्रबोधन सर्वसामान्य माणसासाठी आहे की तुम्ही तुमचं प्रपंच करा, परमार्थही करा. की परमार्थ नाही करणार तर आत्मबळ वाढणार नाही, शक्ती वाढणार नाही. तर एक देवाने फार मोठा वरदान दिलेलं आहे की जर तुम्ही 1 पावलांनी माझ्याकडे पुढे वाढाल तर मी 10 पावलांनी तुमच्याकडे पुढे वाढणार आहे. आणि एक सोपी साधना कलियुगामध्ये ईश्वराने सांगितली आहे, ते म्हणजे नामस्मरण. ज्या देवतावर तुमची श्रद्धा आहे, आता आपण नामस्मरणची गोष्टी करतो तर लोक धावतात की कोणाकडनं घ्यायचं नाम, काही आवश्यक नाही आहे. जेव्हा तुमची पात्रता नाम घेता झाली तर गुरु स्वतः शोधत तुमच्याकडे येतील. ज्या पण ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे, ज्या पण ईश्वरीय अवतारावर तुमची श्रद्धा आहे, ज्यांचं नाव घेतल्यावर तुमच्या आत असं स्फुरण बरोबर व्हायला लागतं, ते नाव घ्या, सतत घ्या, सतत घ्या, इतकं घ्या की त्या शक्तीला तुमच्याजवळ यावंच लागेल. जेव्हा फिल्मांमध्ये आजची युवा पिढी हे बघते की किसी चीज़ को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुमको मिलाने की साजिश करती, तर फटसं लवकर कळतं, लक्षात येतं. पण नामस्मरण सतत करा आणि त्या ईश्वराला, त्या शक्तीला सतत आव्हान करा, ती शक्ती तुम्हाला येऊन भेटेलच. या पद्धतीने सांगितल्यावर पण त्या गोष्टीवर विश्वास झाला पाहिजे. सिद्धांत तोच आहे. तर तो साक्षात येईल, तुमचा आत्मबळ वाढेल, तुमची शक्ती वाढेल. जेव्हा शक्ती वाढेल तेव्हा आपण हे सगळं कार्य करू शकतो. आजच्या परिस्थितीमध्ये आपण या कोरोना काळामध्ये पण बघतो आहे, तर आपण उत्तम प्रपंचासाठी, समाजासाठी काय करू शकतो? तर आपण जर जवळपास इकडे तिकडे बघितलं तर आज काय चाललं आहे, आबाळ आपले जे लहान मुलं आपण बघतो आपल्या आसपास, जर जवळपास आपण थोडीशी दृष्टी टाकली तर लक्षात आहे शाळेत जात नाही आहे,
घरात कंटाळा येतो आहे, तर काय आपण असं काही उपक्रम करू शकतो का की यांना संतांनी जे चांगलं साहित्य रचलं आहे त्याच्यातनं काही असे प्रसंग यांना वाचून दाखवू शकतो का, त्यांचं प्रबोधन करू शकतो का, त्यांना अभ्यासात काही अडचण येते तर असे जे शिक्षक जे सेवानिवृत्त झाले ते तसं करू शकतात का. का की प्रत्येक माणसाची एक क्षमता वेगळी आहे, योग्यता वेगळी आहे, पात्रता वेगळी आहे, रुची वेगळी आहे, त्याच्याकरते अनुकूलता वेगळी आहे. कृष्णानीचे खूप सांगितलं आहे, स्वधर्मे निधर्म श्रेय परधर्मो भयावह. इथं धर्माचा अर्थ काय आहे की जो तुमचा धर्म आहे, म्हणजे हा धर्म मी थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतो. जसं पाणीचा धर्म काय की तो तहान भागतो, अग्नी पेटली असेल तर तिला विझवतो, कोणताही आकार तो घेऊ शकतो, हे जलचं धर्म आहे. अग्नीचा धर्म काय तर तो कोणची वस्तू त्याच्या मार्गात आली त्याला भस्म करतो. तसंच प्रत्येक माणसाचं आपलं धर्म आहे, त्याची आपली योग्यता, त्याची आपली क्षमता, त्याची आपली रुची, त्या रुची योग्यता आणि क्षमताने तो जे कार्य करू शकतो, चांगलं कार्य करू शकतो, सकारात्मक कार्य करू शकतो. सकारात्मकता विचार हा सात्विक लोकांनाच येतो. तर अशी सात्विक शक्ती आपण संघटित करू शकतो का. जी सात्विक शक्ती जी संघटित झाली तर ते सत्कार्यच करेल आणि सत्कार्य ती करेल. आणि अशी सत्कार्य जेव्हा गोळा होतील तेव्हा असे जे लोक जे समाजामध्ये असे कामं करून राहिले, जे आपल्या धर्माच्या विरुद्ध चाललेलं आहे, जे आपल्या राष्ट्राच्या विरोधात आहे, ते करू शकणार नाही. आज मजूर लोक आपले जिथे जिथे काम करायचे ते सगळे सोडून आपल्या दारी परतत आहे. काय त्या मजूर लोकांना आपण कोणत्या प्रकारचं सहाय्य करू शकतो का, त्यांना कोणती कुशलता शिकवू शकतो का. असे शिकवणारे पुष्कळ लोक आहेत, पण हा विचार मनात येत नाही की तेच म्हणून समर्थांनी जे सांगितलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील त्याचे. आपण करू शकतो, पण दृष्टी तशी ठेवायला लागेल की आजच्या या काळामध्ये ईश्वराचं कार्य काय, समर्थांनी काय प्रबोधन दिलं आहे. आणि समर्थांनी सांगितलं आहे, सगळ्या संतांनी सांगितलं आहे, आजचा आपण युग म्हणतो हा ज्ञानाचं युग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा युग आहे. पण शिकत चालला करायचं तर काय करायचं. जसं इन्फॉर्मेशनचा युग आहे, इन्फॉर्मेशन अधिकचं अधिक गोळा करायची, ज्ञान संचित करायचं. काय आपण जितक्या संत चरित्र किंवा संत साहित्याचं पारायण करतो, पारायणचा अर्थ काय हो. पारायण केलं की त्याच्यात निगडीत जो शब्दार्थ आहे तो पहिले उलगडतो, मग भावार्थ उलगडतो, मग त्याच्यातला गुढार्थ उलगडतो. आणि गुढार्थ उलगडला की आपल्याला ज्ञान प्रस्फुटित होतं आणि मग ते ज्ञान वाटायसाठी आपण निघतो. तर कोणी एक विषय आपण धरू शकतो का की मी दासबोधवर आपलं प्रभुत्व स्थापित करेन, मी ज्ञानेश्वरीवर आपलं प्रभुत्व स्थापित करेन, मी तुकाराम गाथावर आपलं प्रभुत्व स्थापित करेन. असा विचार करून आपण त्याच्यावर प्रभुत्व स्थापित करून त्याच्यातला जो संदेश त्या संतांनी दिलेला तो आपण समाजात पसरू शकतो का. आज याची पण गरज आहे. सकारात्मकता समाजात कशी वाढवू शकते. का की संतांनी जे पण जितकं चरित्र लिहिलेलं आहे, जितकं ज्ञान दिलेलं आहे, सगळं कालजयी आहे, ते सनातन आहे, ते सदैव उपयोगी आहे. पण त्याचा विसर कुठे झाला नाही पाहिजे. नवीन पिढीला हा वारसा द्यायची जे दायित्व आहे ते आपलंच आहे. आणि सगळ्या संतांनी हे सांगितलं आहे की आम्ही देह सोडला असेल पण आम्ही आमच्या रचलेल्या ग्रंथामध्ये सदैव विद्यमान असतो. आणि आज या ठिकाणी मला हे सांगायला खूप आवडतं आहे की संतोषदादा गोडबोले आणि सदानंद दादांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे संत चरित्राच्या माध्यमाने, चरित्राच्या माध्यमाने त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी रचलेलं साहित्य, हा निरोप समाजात जो या पद्धतीने जातो आहे. आणि असे 79वे पुष्प होते आणि पुढे पण असेच पुष्प ते आपल्यासमोर ठेवत जाणार आहे. अशीच प्रेरणा आपण यांच्याकडनं घेऊ शकतो. आपण आपल्या योग्यते क्षमतेप्रमाणे काय काय समाजासाठी करू शकतो त्याचा विचार केला आणि काहीतरी थोडंसं आपण जर करायला लागलो. एखादा भुका व्यक्ती आहे, एखादा मजूर ज्याला काम नाही मिळालेलं 15 दिवसापासून, त्याला आपण जर अन्न पुरवठा करू शकतो तर समर्थाच्या जे आपल्यासमोर मांडलेला आहे उत्तम प्रपंचाचा विचार, तो उत्तम प्रपंच आपण साधू शकतो. आणि ज्यांना मोक्ष हवा आहे, ज्यांना मुक्ती हवी, जर ते ईश्वराच्या कार्यामध्ये या प्रकारे सहकार्य झाले तर त्यांना अवश्य मुक्ती मिळेल, हा माझा ठाम विश्वास आहे. जय जय रघुवीर समर्थ. मला बोलायची संधी दिली याबद्दल पुनश्च आषाढी कार्तिकी वारी महामंडळाचं मी मनःपूर्वक धन्यवाद करतो. आणि आपण सर्वांनी इतका वेळ दिला आणि माझे बोबडे बोल जे होते ते ऐकले आणि गोड करून घेतलं, यासाठी पुनश्च आपल्या सर्वांना नमन करतो. खूप खूप धन्यवाद, आभार.